Hello friends, my name is Dhana Chikhade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic, his first flight. His first flight म्हणजे बघा त्याचा अर्थ होतो त्याची पहिली भरारी किंवा झेप. This is the story of a small seagull. The small seagull thought that he would never be able to fly. While his brothers and sisters had long before left the ledge and flew around, he thought that his wings were not strong enough to support him. The mother and father stopped bringing food for him. He was feeling weak and hungry. One day, the mother flew with a fish in her beak and the seagull stepped till the edge trying to take it. The mother kept turning or moving quickly it until it suddenly fell over. Instinctively, it began to flap its wings and started flying. He was happy that finally he had made the first flight. बघा मराठीमध्ये सांगायचं झालं तर बघा एक छोटा सीगल नावाचा पक्षी उडायला घाबरत असतो. त्याची भावंडे केव्हाच उडून जातात पण याला खात्री नसते की त्याच्या पंखात उडण्यासाठी पुरेसा जोर आहे का नाही. शेवटी त्याचे आई वडील त्याच्यासाठी मासे पकडून आणणे बंद करतात आणि काही दिवसांनी त्याला भुकेमुळे अशक्तपणा येतो. एकदा त्याची आई चोचीत मासा घेऊन त्याच्याजवळ येते. तो मासा घेण्यासाठी पुढे पुढे सरकतो पण आई मागे सरकत जाते. अचानक तो कड्यावरून खाली पडतो. मग पंख पसरून उडायला लागतो. त्याला स्वतःवर विश्वास बसत नाही. हे त्याचे पहिले उड्डाण असते. बघा आपण आता याचा पूर्ण टॉपिक बघूया. बघा बघा कसं आहे हिज फर्स्ट फ्लाइट म्हणजे बघा त्याची पहिली भरारी झेप. The young seagull was alone in his or on his ledge. Ledge means a narrow horizontal shelf projecting from a wall or here is a cliff. बघा तो एका छोटा सीगल पक्षी समुद्र पक्षी त्याच्या खडकाच्या टोकावर बघा तो म्हणजे एज म्हणजे खडकाचा टोक आहे ते बघा टोकावर बसला होता. लेज मीन्स बघा तो खडकाचं टोक आहे त्याच्यावरती तो बसलेला होता. His two brothers and his sister had already flown away the day before. म्हणजे आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. He had been afraid to fly with them. त्याला मात्र त्याच्याबरोबर उडत जाण्याची भीती वाटत होती. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडावायचा त्याने प्रयत्नही करून पाहिला परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. The great expanse of sea stretched down beneath and it was such a long way down, miles down. खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोनमैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. He felt certain that his wings would never support him. बघा आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही याची त्याला खात्री पटली. So he bent his head and run away back to the little hole under the ledge where he slept at night. खात्री पटली आणि त्यामुळे आपले डोके खाली घालून तो खडकाखालच्या रात्री झोपायच्या लहानशा त्या बिळाकडे तो पळून गेला. देन बघा even when each of his brothers and his little sister whose wings were far shorter than his own ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to talk that plunge which appeared to him
सो डिसेपरेट. और बघा त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडवत केव्हाच उडून गेले होते. पण इच्छा असूनही छोट्या सीगलला मात्र काही केल्या उडायचे धैर्य होत नव्हते. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. त्याचे आई वडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. But for the life of him he could not move. खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल असे त्याने त्याला अगदी बजावले देखील होते. परंतु ते मात्र जीवाच्या भीतीने जागचा हल्ला सुद्धा नाही. कुड नॉट बघा लाईफ म्हणजे बट फॉर द लाईफ जीवनाच्या भीतीने ऑफ हिम ही कुड नॉट मूव म्हणजे तो जागचा हल्लाच नाही. दॅट वॉज 24 hours ago. बघा आता जवळजवळ ही होती 24 तासापूर्वी घडलेली गोष्ट. Since then nobody had come near him. त्यानंतर कुणीच त्याच्यापाशी आले नव्हते. The day before म्हणजे आदल्या दिवशी बा काय झालं होतं ऑल डे म्हणजे पूर्ण दिवसभर. Long he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. बघा आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या वडिलांना आपल्या भावंडांना पालकासमवेत बागडताना उडण्याची कला अवगत करताना लाटावरून विहरण्याची आणि मासा पकडण्यासाठी सूर मारावयाची कला शिकताना त्याने पाहिले होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर्स कॅच हिज फर्स्ट हेअरिंग अँड the divorce it standing on a rock while his parents circle around raising a proud cackles or the एवढेच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला हेरिंग मासा पकडून गट्टम करताना किंवा खाताना आणि पालकांना त्याच्या भोवती गोल फिरून कलहल करताना आवाज करीत त्याला शाबासकी देतानाही पाहिले होते. And all the morning the whole family had walked about on a big plateau or the midway down the opposite cliff, turning him for his cowardice. Means बघा आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा करीत होते. बघा कवर्डी मीन्स भित्रेपणा. देन बघा पुढे The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. सूर्य जसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडचे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघाला. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. त्याला ती उष्णता जास्त जाणवू लागली कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wings, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभा राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचे सोंग घेतले. देन पुढे बघा Still they took no notice of him. Still they took no notice of him. म्हणजे तरी देखील घरच्यापैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही किंवा कोणीही त्याच्याकडे बघितले नाही. He saw his two brothers and his sister laying on the plateau dozing with their heads sunk into their necks. त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती आणि त्याचे वडील and his father was preening the feathers on his white back. त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवर पिसे नीटनेटकी करत गुंतलेले होते. Only his mother was looking at him. फक्त त्याची आई
फक्त त्याच्याकडे लक्ष देत होती किंवा लक्ष त्याच्या आईचंच फक्त त्याच्याकडे होतं. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेट्यू, हर व्हाईट ब्रेस्ट ट्रस्ट फॉरवर्ड्स. पठारावरच्या एका उंचवट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. Now and again she tossed at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of the beak on the rock. पुन्हा पुन्हा पायाशी पडलेला माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच पूर्ण बाजूने खडकावर तासायची. Then the sight of the food maddened him. ते अन्न पाहून तो खुळावला किंवा वेडा झाला. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to eat it. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारधार करायला त्याला फारच आवडत असे. दिस इज द पुढे साऊंड आहे. गा 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 he cried begging Surf to bring him some food. गा 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 त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली. गोलकोल आ शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली. देन ती उपहासाने गॉव कॉल अशी उपहासाने ओरडली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली and after a minute or so he uttered a joyful scream. पण तो परत तिला विनवू लागला आणि मिनिटभर आनंदाने त्याने चित्कार सुद्धा केला. His mother had picked up a piece of a fish and was flying across to him with it. माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती. He leaned out eagerly tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. But when she was just opposite to him, she halted her wings motionless. The piece of fish is her beak, almost within reach of his beak. तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. Then he waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then maddened by hunger. ती जवळ काय येत नाही त्याचे आश्चर्य वाटून तोही क्षणभर घुटमळला आणि मग भुकेने व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली. ही डाइव ॲट द फिश म्हणजे त्याने त्याच्याकडे झेप घेतली. त्या माशाकडे त्याने झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. बघा मोठ्याने चित्कारत करीत तो बाहेरच्या दिशेने हवेत खाली झेपावला. देन अ monstrous error or monstrous terror seized him and his heart stood still. आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. He could hear nothing. क्षणभर तो सुन्न झाला, त्याला काहीच ऐकू येईना. But it only lasted a minute. पण पुढच्या क्षणी त्याला काय जाणवलं बा? The next moment he felt his wings spread outwards. बघा पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरलेले आहेत. The wind rushed against his breast feather, then under his stomach and against his wings. त्याच्या छातीवरील पिसामध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली वारे भरले आहे असं त्याला जाणवलं. He could feel the tips of his wings cutting throughout the air. त्याच्या पंखाच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले किंवा जाणवले. He was not falling headlong now. मात्र आता त्याचा कपाळ मोक्ष होणार नव्हता किंवा तो मरणार नव्हता. He was soaring, आकाशात उडणे. सोरिंग म्हणजे आकाशात उडणे. सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. तो हळूहळू हवेत तरंगू लागला होता. He was no longer afraid. आता त्याला कशाची भीती वाटत नव्हती. He just felt a bit dizzy. Means बघा त्याला फक्त किंचित भोवळ आल्यासारखे वाटत होते. Then he flapped his wings once and he soared upwards.
मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. देन बा पुढे दिस इज साऊंड गा 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 अँड गा 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 गोल गोल. हिज मदर स्वीप पास्ट हिम, हर विग्स मेकिंग अ लाऊड नॉइज. गा 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 और ग्वागू कॉल असं पंखाचा फडफडाट करीत आई त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्याकडे झेपावली आणि त्यानेही तसाच आवाज करीत तिला प्रतिसाद दिला. बघा, हर विंग्स ऑफ लाऊड्स अँड ही अँसर हर विथ अनदर स्क्रीम. त्याने सुद्धा त्याच्या तशाच पद्धतीने अँसर दिलं, त्याला उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याचे वडील सुद्धा कलकलाट करीत त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. He saw his two brothers and his sister flying around him, curvetings and the bankings and soaring and diving. दोघे भाऊ आणि बहिणीही त्याच्यापाशी झेप घेतली आणि डौलदार सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहार करू लागले. देन बघा या पद्धतीचं चित्र दिसतंय. देन बघा पुढे, then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and curve, striking freely. आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात आरोळी देऊ लागला. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन म्हणजे सरळ झेप घेतली. ही सॉ अ व्हास्ट ग्रीन सी beneath him with little rights moving over it, and he turns his beak sideway and cow amusedly. मीन्स बा खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने ओरडायला सुरुवात केली. देन बघा पुढे, his parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. त्याचे आई वडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. अँड दे वेअर बेकोनिंग्स टू हिम, कॉलिंग श्रीली. कलकल आवाज करीत ती त्याला खुना करून बोलावू लागली. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आपले पाय अलगद त्या हिरव्यागार समुद्रावर सोडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला. His legs sank into it. परंतु काय झालं बघा, पण त्याचे पाय त्यात बुडू लागले. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. But he was tired and weak with hunger and he could not rise, exhausted by the strange exercise. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडता सुद्धा येईना. हिज फीट सॅन्क इन टू द ग्रीन सी. त्याचे पाय हिरव्यागार समुद्रामध्ये आतमध्ये शिरले. अँड देन हिज बेली टच इट अँड ही सॅन्क नो फादर. त्याचे पाय हिरव्यागार समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. He was floating on it, and around him his family was screaming praisely hymns, and their beaks were offering him scraps of dog fish. बघा, तो छानपैकी तरंगू लागला. त्याचे कुटुंबीय त्याच्या भोवती फेर धरून कलहल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉग फिशचे किंवा त्या माशाचे तुकडे भरवू लागले. या डॉग फिशचे. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा बघा पद्धतीने अशी घेतली त्याने आपली पहिली भरारी. बा ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. द स्टोरी इज रिटन बाय लॅम ओ फ्लेअर्टी.